पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय। खडकवासला धरणातून सध्या 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खडकवासल्यातील विसर्गामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। पुण्यातली कालची स्थिती काय होती पावसाची त्याची दृश्य एका बाजूला आणि पुण्यात आज सकाळी नेमकी काय परिस्थिती आहे त्याची दृश्य आपण दुसऱ्या बाजूला बघतोय। पुण्यातील मुठा नदीपात्रालगतचे सगळे रस्ते वाहतुकीसाठी बंद केलेत। पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि खडकवासला धरणाची पाणी पातळी त्यामुळे वाढलेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, भिडे पूल अखेर आता पाण्याखाली गेलेला आहे असं समजतंय, काय आणखी तपशील आहे त्याबाबत? काल दिवसभर पुण्यात पाऊस झाला। काल रात्री देखील मोठ्या स्वरूपाचा पाऊस पुण्यात पडला। आत्ता पावसानं उसंत घेतलेली आहे, पावसानं विश्रांती घेतलेली जरी असली तरी नदीपात्रातून मोठ्या स्वरूपात पाण्याचा जो प्रवाह आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। मुठा नदीचं हे पात्र आपण पाहतोय अगदी खळखळून आणि पात्रानं पूर्ण जागा जी आहे ती व्यापलेली आहे। विस्तीर्ण असं हे मुठेचं आपल्याला पात्र बघायला मिळतंय। खडकवासला धरणातून जो 15,000 क्युसेकनं विसर्ग करण्यात येतो आहे त्याचा हा परिणाम म्हणावा लागेल। नदीपात्रालगतचे रस्ते देखील जलमय झालेले आहेत आणि त्यामुळे नदीपात्रालगतच्या रस्त्यांवरून वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आल्याचं आपण पाहिलं। पुढे भिडे पूलही पाण्याखाली गेलेला आहे आणि आपण बघतोय की जी शहरातून मुठा नदी वाहते ती अगदी दुथडी भरून वाहते आहे, कारण घाटमाथ्यावर जो मोठ्या स्वरूपाचा पाऊस होतोय त्यातून धरण क्षेत्रात जी पाणी पातळी वाढते आणि म्हणून जो विसर्ग करावा लागतोय त्याचा हा सगळा परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। अत्यंत हे मुठा नदीचं पात्र खळखळून वाहत आहे। 2 दिवसांपूर्वीचं जर चित्र आपण बघितलं तर याच्या अगदी निम्म पाणी या नदीपात्रातून वाहताना दिसत नव्हतं, मात्र पावसाचा जोर वाढल्यानंतर मुठा नदीपात्र हे विस्तीर्ण स्वरूपात अगदी खळखळून वाहताना आपण पाहतो आहोत। आज वारकरी जेव्हा आळंदीतून देहूतून पुण्यात येतील तेव्हा वारकऱ्यांनी देखील या नदीकाठी येऊ नये, नदीत उतरण्याचा प्रयत्न करू नये अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते केलं जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस आज जरी थांबलेला असला तरी काही प्रमाणात पाऊस आज संततधार पडू शकतो अशा पद्धतीचा हवामान विभागाने देखील अंदाज व्यक्त केलेला आहे। तेव्हा दिवसभरात काय नेमकी पावसाची स्थिती असेल याकडेही लक्ष देणं महत्त्वाचं ठरेल। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी ज्ञानेश्वर।